हळुंगे टीम संदीप तिकडून जा, डकआउट तिकडे घ्या. हा पहिली सेमीफायनल पहिला क्वालिफायरचा सामना असेल. या ठिकाणी जो संघ जिंकेल तो सरळ फायनल साठी क्वालिफाय. याच्यानंतर श्रीरामनगर टेटवली आणि त्याचबरोबर सुखदर या दोन तुल्यबळ संघांमध्ये फर्स्ट एलिमिनेटर सामना. जो संघ पुढच्या मॅच मध्ये हारेल तो संघ स्पर्धेतनं बाहेर पडेल. दरम्यान या ठिकाणी जर आपण टॉप 4 संघाचं जर चित्र पाहिलं तर पहिली लढत म्हाळुंगे पाचवली दोन शेजारी संघ. तर त्याच्यानंतर पहिला जो एलिमिनेटर सामना आहे त्याच्यामध्ये सुखदर आणि टेटवली. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत पाकिस्तान आपण सातत्यानं सामना पाहतो, अगदी तशा पद्धतीने हे दोन पारंपरिक संघ आहेत ज्यांच्यामध्ये सातत्यानं संघर्ष आपण क्रिकेटच्या मैदानावरती पाहिला. आणि पुन्हा एकदा आज या सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन पाचवली टीमने या संपूर्ण स्पर्धेमध्ये शानदार परफॉर्मन्स साजरे केलाय. सुरुवात केली श्रीरामनगर टेटवली टीमच्या विरोधामध्ये, पहिला सामना जिंकला. त्यानंतर शेवट देखील विजयाने केला होता कालच्या दिवसामध्ये. तर आजच्या दिवसामध्ये जो एक सामना त्याने खेळलेला होता तो बरोबरीत सोडवला आणि अ गटामध्ये हा संघ टॉप वरती राहिला. तर म्हाळुंगे टीमने ब गटामध्ये आजच्या दिवसामध्ये सुखदर सारख्या बलाढ्य टीमला पराजित करत ब गटामध्ये प्रथम क्रमांकावरती आपलं स्थान मात्र त्याने प्राप्त केलंय. म्हाळुंगे संघाचे जे पाठीराखे सन्मान्य विलासजी साळुंके यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दिले चला जाऊया मैदानावरती. या ठिकाणी दोन्ही संघ सज्ज होत आहेत. पहिला क्वालिफायरचा सामना. एकदा जोरदार टाळ्या वाजून दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देऊया. जो संघ जिंकेल तो फायनल साठी क्वालिफाय. पहिले षटक घेऊन मिस्टर अक्षय. तर फलंदाजी ट्रॅक वरती या संपूर्ण स्पर्धेतला सर्वोत्तम फलंदाज नीतू सज्ज होत आहे. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा सोडून दिला बॅटर्स नाही. ते एका अवांतर धावेच्या माध्यमातून या ठिकाणी धावफलक होताना ओपन आपल्याला पाहायला मिळतोय. म्हाळुंगे आणि पाचोली ऑल द बेस्ट. या ठिकाणी ऑनलाईन प्रेक्षकांकडनं देखील दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा येतात. पारंपरिक प्रतिस्पर्धी टीम. या षटकातला पुढचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. नितेशच्या बॅट मधून इथे 2 धावांसाठीचा फटका पाहतोय आणि या 2 धावांच्या माध्यमातून नितेश स्वतःचं खातं ओपन करतोय. सुरुवात चांगली केली आहे. संघर्ष जेवढा मोठा असेल यश तेवढंच मोठं असतं. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेलं यश हा विजय असतो. तर असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय इतिहास असतो. आज इथे इतिहास घडवायचा आहे आणि त्यासाठी संघर्ष करावा लागेल. सुरुवात नितेशने मात्र दर्जेदार करून दिली आपल्या टीमसाठी. अक्षयवरती आक्रमण केलंय. पहिला चेंडू जो की अवांतर. यानंतर मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी होती. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चैतू सारखा सर्वोत्तम फलंदाज जो की बॅक लाईनच्या पाठीमागे जाऊ शकला असता. परंतु या ठिकाणी चैतूला नशिबाची साथ मिळते. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला जोपर्यंत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये येईल. बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है, वो हरगिज नहीं बख्शे जाते जिनकी नीयत खराब होती है. फिलहाल यहाँ पर देखा जाए तो चैतू अब स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे अक्षय के खिलाफ. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए अक्षय शुरुआत थोड़ी सी यहाँ पर खराब, उसके बाद वो शानदार कमबैक करने का प्रयास करेंगे. इस समय जड़ों में डालने का प्रयास. फील्डर के सर के ऊपर से गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. चैतू के बल्ले से फर्स्ट क्वालिफायर का ये पहला चौका आता हुआ. क्या लाजवाब बल्लेबाजी. इस समय पूरी तरह से अक्षय के ऊपर आक्रमण किया, डोमिनेट किया. कॉन्फिडेंस म्हाळुंगे टीम का इस समय वो 7वें आसमान पर देखने को मिलता हुआ. इसी बल्लेबाजी की उम्मीद थी तमाम दर्शकों को दोबारा इस समय. लेकिन इस समय गेंद जो स्टंप के बाहर जाती हुई. तालियों की आहट सुनाई देती हुई. चैतू का कॉन्फिडेंस बढ़ाने का काम करेंगे हर एक दर्शक यहाँ पर जितने भी मौजूद है. और इस समय फिर एक मर्तबा ऑफ साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे.
चैतू रन चुराना चाहते थे, लेकिन यहाँ पर नीतू ने उसको मना किया था। मालूम है यहाँ पर विकेट की अहमियत, जितना ज्यादा समय तक दोनों भी बल्लेबाज विकेट के ऊपर खड़े रहेंगे एक बड़े स्कोर की तरफ लेकर जाएंगे। गेंद जाते हुए सीधा डिक्लेयर जोन की तरफ, जहां पर मात्र सिंगल मिलेगा और सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ते हुए 10 रन इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। 5 गेंदें हो चुकी है, पहले ओवर की आखिरी गेंद शेष होगी। क्या आखिरी गेंद के ऊपर दोबारा बड़ा स्ट्रोक देखने को मिलेगा? इस समय लोअर फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे, मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद थे। श्रीनाथ पिछले मैच के हीरो वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं की, बड़ी आसानी के साथ गेंद को रोका और इसी के साथ पहली ओवर की समाप्ति हो चुकी है। पहली ओवर की समाप्ति के बाद रन संख्या मात्र 11 रन, बिना कोई विकेट। कोई अच्छी शुरुआत इस समय सूझबूझ के साथ बल्लेबाजी करने की आवश्यकता होगी। यहां पर जो भी टीम जीतेगी दोस्तों इस प्रतियोगिता के फाइनल में सीधा क्वालिफाई करेगी। सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग के फाइनल में पहुंचने वाली वो पहली टीम कौन सी होगी? या तो मालूंगे या तो पाचौली। फिलहाल जिस तरह से मालूंगे का परफॉर्मेंस हमने देखा है, सो ज्यादा उम्मीदें हो सकती है मालूंगी टीम के पास मौका बनेगा। ऑन साइड की तरफ ड्राइव करना चाहते थे, खिलाड़ी वहां पर मौजूद थे, जब तक आकर गेंद को फील्ड करते, थ्रो करते, सीधा गेंदबाज के हाथों में बड़ी इत्मीनान के साथ यहां पर पहला रन तेजी के साथ चुरा लिया। स्ट्राइक को रोटेट किया था और इस सिंगल के साथ रन संख्या आगे बढ़ेगी। अंपायर ने जाकर वहां पर स्थिति का जायजा लिया, कहीं ना कहीं वो डिक्लेयर जोन में तो गेंद नहीं गई थी, शायद वहां पर डिक्लेयर जोन के अंदर गेंद को रोका था। टैप किया है नीतू के लिए, ये गुड अपॉर्चुनिटी थी, बैकफुट पर गए, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया और ऑफ साइड का जो खिलाड़ी था लॉन्ग ऑफ का, उसके ऊपर से गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। क्या शानदार शुरुआत, दोबारा इस समय शानदार स्ट्रोक। इस बार फील्डिंग थोड़ी सी मिसफील्ड, लेकिन गेंद क्या टूडी के लिए गई या 4 रन के लिए गई है? रेफरी का इशारा होगा, संभवतः 2 रन तो जरूर मिलेंगे। रन आने चाहिए यहाँ पर, चाहे 2 हो या 4 हो, हर गेंद के ऊपर एक बड़े स्कोर का लक्ष्य रखना चाहिए। फिलहाल यहाँ पर गेंदबाज तैयार है, दोबारा जोड़ों में डालने का प्रयास। इस बार संभवतः पहले बल्ला घुमा था, बाद में गेंद आई थी, गेंद गई थी सीधा विकेट कीपर के दस्तानों में। रन बनने की कोई भी गुंजाइश नहीं होगी। रन संख्या मात्र 18 इस समय स्कोर बोर्ड के ऊपर। ओह, दोबारा ऑफ साइड में वाइड यार्कर फेंकने का प्रयास किया था, बल्लेबाज यहाँ पर मंजे हुए थे, बॉटम हैंड का खूबसूरत इस्तेमाल किया था, गेंद को खेला था ऑन साइड की तरफ, जहां पर सिंगल मिला, सिंगल के साथ स्ट्राइक को रोटेट किया। अच्छी समझदारी की क्रिकेट है, एक आधी बाउंड्री आती है तो उसके बाद अगली गेंद के ऊपर अगर सिंगल लेते हो, स्ट्राइक को रोटेट करते हो, तो वो समझदारी की क्रिकेट। यहां पर लोअर फुल टॉच, अनदर ऑन साइड की तरफ ड्राइव किया था, जहां पर मिलेंगे 2 रन और 2 रनों के साथ ही साथ इस समय इस ओवर की भी समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर रन संख्या 21 बने हैं। जबरदस्त शुरुआत इस समय पहले इनिंग में। मालूंगे बनाम पाचौली के बीच में ये कांटे की टक्कर होगी। पाचौली की टीम ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला और तीसरे ओवर में स्वागत किया था बंटी का। बंटी की घंटी बजाना नीतू अच्छी तरह से जानते हैं। पहली गेंद के ऊपर थोड़े से बैकफुट पर गए, गेंद को सीधा लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी थे उनके सर के ऊपर से 4 रन के लिए खेला था। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, लेकिन इस बार रनआउट का मौका, कोई गलती नहीं की, शानदार फील्डिंग और जिस ब्रेक थ्रू की आवश्यकता थी वही ब्रेक थ्रू दिलाते हुए फील्डर, आउटस्टैंडिंग फील्डिंग का प्रदर्शन। हमें तो अपनों ने लूटा, गहरों में का दम था, कश्ती थी वहां डूबी, जब विश्वास कम था वो शायद थोड़ा सा विश्वास कम देखने को मिलता हुआ अंत में विकेट गिरा। नए बल्लेबाज इस समय राज होंगे। इस प्रतियोगिता में 45 रनों का सर्वोत्तम स्कोर राज के नाम दर्ज है दोस्तों। सो फिलहाल यहां पर देखा जाए तो गेंदबाजी अब करते हुए मिस्टर बंटी ने अच्छी गेंदबाजी की थी, कल के दिन भी हमने देखा था दोस्तों। सो फिलहाल यहां पर देखा जाए तो नीतू सामना करेंगे मिस्टर बंटी का। ओहो, इसी के साथ क्लीन बोल्ड, जबरदस्त वापसी, शानदार कमबैक देखने को मिलता हुआ। नीतू पूरी तरह से सेट हो चुके थे, गेंद फुटबॉल की तरफ नजर आ रही थी, लेकिन अंत में जाकर वो बड़ा स्ट्रोक खेलने के प्रयास में पूरी तरह से बीट हुए, गेंद सीधा विकेटों पर जाकर गिरी और कहीं ना कहीं इसी ओवर में 2 विकेट गिरे हैं, वो टर्निंग पॉइंट साबित हो सकते हैं। तीसरा ओवर निर्णायक साबित होता हुआ 25 रन स्कोर बोर्ड के ऊपर। क्या यहां से दोबारा बल्लेबाजी में वो सिद्धांत कमबैक करके दे सकते हैं? सिद्धांत ने, हमने वो लीग फॉर्मेट का आखिरी मुकाबला जो देखा था, कमाल का खेला था। ओहो, इसी के साथ क्लीन बोल्ड, जबरदस्त गेंदबाजी,
बंटी ने अपोजिट टीम की घंटी बजाना शुरू कर दी है। शुरुआत में आक्रमण जरूर हुआ था बंटी के ऊपर, लेकिन हार माने वो बंटी कैसा हो सकता है। बंटी को मालूम था कि यहाँ पर संघर्ष करना हमारे रगों में है, और अंत में जाकर इस ओवर में नफीतुली गेंदबाजी का परिचय दिया, लगातार विकेट लेते रहे और महालुंगे जैसी बड़ी टीम को अगर और एक सफलता अर्जित करते तो 1111 रुपए की धनराशि। लेकिन चले खैर छोड़ दीजिए, ये 2 विकेट भी कुछ कम नहीं है। क्या जबरदस्त माहौल सेट किया था, पूरी तरह से अस्त व्यस्त करके रखा था बल्लेबाजी वाली टीम को। रन संख्या 25 धावा झाले, 3 फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन। अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। तर त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला पाचारण केले जातोय बघूया। संभवतः श्रीनाथ यांच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल। श्रीनाथ ज्याने मागच्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवरती चौकार डोकं सामना बरोबरी सोडवलेला होता, तोच अष्टपैलू खेळाडू सज्ज होतोय। या षटकातला पहिलाच बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। चेंडू सुरेख अडवलाय, नो बॉलचा इशारा आला इथे। 1+1=2 2 धावा मिळतील। धाव संख्या मात्र 27 या आकड्यावरती। या ओव्हर मध्ये किमान तरी 10 धावा यायला पाहिजे, कारण पाचवली एक मोठा संघ म्हणून ओळखला जातो आणि या बलाढ्य टीमच्या विरोधामध्ये बघूया नेमकं काय घडतंय। दरम्यान याही वेळेला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। अप्रतिम फलंदाजी, देर आयर दुरुस्त आयर। मागच्या ओव्हर मध्ये पूर्णपणे अस्तव्यस्त फलंदाजी होताना पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये मात्र पुन्हा एकदा धने आपल्या टीमला कमबॅक करून देतोय। अप्रतिम परफॉर्मन्स, सुरेख खेळी। दरम्यान या षटकातला पुढचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे। बेट झालेत फलंदाज, धावचीची संधी होती, परंतु संभवतः राज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत का बघूया। संभवतः क्षेत्ररक्षक जायबंदी झालेला असावा। जब दवा काम नहीं आती तो दुआ काम आती है। प्रार्थना करूया की हा खेळाडू लवकरात लवकर बरा होईल, पुन्हा एकदा मैदानावरती आपल्याला पाहायला भेटेल। यावेळेला जर आपण पाहिलं तर नक्कीच राजने जर सलग 3 चौकार मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक वैभव धुमाळ आम्हाला सांगतायत ऑनलाईन। अंतरा घोडेराव यांचे कमेंट्स, माळुंगे सरोदेवाडी अजून खेळ बाकी आहे, चिंता करू नका, चिंतामणीचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे। तर राज म्हणजे माळुंगेचा महेंद्रसिंग धोनी आहे, बिग फिनिशर म्हणून देखील ओळखला जातोय। यष्टरक्षक जायबंदी झालाय, प्रार्थना करूया की पुन्हा एकदा लवकरात लवकर तो बरा होईल। 3 बॉल मध्ये 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन धन्या यांचं, तर राज मात्र एका बॉल मध्ये केवळ एका धावेवरती खेळत आहेत। आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये 94 चौकार आपण पाहिलेत। कदाचित या ठिकाणी असाच परफॉर्मन्स जर फलंदाजाचा पाहायला मिळाला तर 100 पार देखील चौकारांचे होऊ शकेल। तर त्याच वेळेला राज स्ट्राईक वरती असेल। या संपूर्ण स्पर्धेमध्ये 45 धावांची वैयक्तिक पारी त्याने कालच्या दिवसामध्ये आपल्या समोर सादर केलेली होती। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने राजला बीट करणारा चेंडू आपण पाहिलाय। प्रेशर दबाव पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या टीम वरती सेट होत आहे। अप्रतिम कमबॅक इथे टीम पाचवलीच्या माध्यमातून असेल। 33 धावा झाले, 3 फलंदाज बाद झालेत। दरम्यान पुन्हा एकदा राज बॅकफुट वरती गेला, ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु जोपर्यंत चेंडूवरती येतील चेंडू अडवतील 1 धाव कंप्लीट होते। एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या आता पोहोचते 34-34। अजून देखील 2 चेंडू बाकी असतील शेवटच्या षटकामध्ये। श्रीनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता। 2 धावा मिळतील। तिसऱ्या पंचांची मदत घेतली, 2 धावा इथे स्कोरबोर्ड वरती, धाव संख्या 36 या आकड्यावरती। शेवटचा बॉल बाकी असेल, चौकाराने फिनिश केला जाईल काय? यस, इथे फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉंगॉनचा जो खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून चेंडू भिरकावलाय। आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी 40 धावा झालेत। सामना जिंकण्यासाठी टीम पाचवलीला 41 धावांची आवश्यकता आहे।
चला याच्यानंतर फर्स्ट एलिमिनेटर सामना टेटवली आणि सुखदर. आपण टॉस करून घेऊया. बोट टीम कॅप्टन विनंती असेल टॉस करण्यासाठी. या सुखदर टेटवली या स्पर्धेतला फर्स्ट एलिमिनेटर राऊंड असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कृपया टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. टेटवली आणि सुखदर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल पहिला एलिमिनेटर सामना ज्या सामन्याचा आपण टॉस करूया. या ठिकाणी जो संघ जिंकेल या चालू सामन्यामध्ये तो संघ सरळ फायनल साठी क्वालिफाय म्हणजे किमान द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक फिक्स होऊ शकेल. टॉस करून घ्या तिकडे. पंच फक्त एक मिनिट जरा टॉस करूया आपण. टॉस होतोय. फर्स्ट एलिमिनेटर सामना टेटवली वर्सेस सुखदर. हु इज विन द टॉस? सुखदर विन द टॉस. टॉस जिंकलाय आणि बघूया या ठिकाणी काय डिसिजन घेतला जातोय तो. ओके ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. सामन्याला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. तर दरम्यान या ठिकाणी पहिलाच बॉल टाकला जातोय नीतू यांच्याकडून. हलकसा अपील परंतु कॉन्फिडन्स थोडासा कमी पाहायला मिळाला. पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील नितेश याच्या माध्यमातून परंतु या ठिकाणी पंच श्रेयस तेटांबे तटस्थ होते. कीर्ती सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गेले 2 दिवस अतिशय उत्तम असे कामगिरी दोन्ही पंचांच्या माध्यमातून पाहिले आपण. तर यावेळेला पुन्हा एकदा अक्षय ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीच्या अपेक्षा असतील. नीतू या षटकातला पुढचा बॉल टाकतोय. समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय परंतु इथे धाव मात्र मिळत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. आता देवाचा धावा देखील करण्याशिवाय पर्याय नसेल. दोन्ही टीम एकमेकाच्या विरोधामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळत असतील. दरम्यान ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी 2 धावा मिळतील या 2 धावांच्या माध्यमातून अक्षय स्वतःचं खातं ओपन करतोय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती नेतोय. आतापर्यंत 3 चेंडूला सामोरा गेलाय. 2 धावा बनवलेत. त्यानंतर पुन्हा एकदा बॅक टू बॅक त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्ररक्षकाच्या हाताखालून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये टुडी मिळतील. इथे 2 धावा प्राप्त केल्यात. 4 बॉल 4 धावा झालेत. सामना जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान सेट केलंय. जवळजवळ 10 धावांची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॉटम हँडचा चांगला वापर केलाय. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी नो मॅच लाईन एरियामध्ये मात्र सिंगल धाव भेटेल परंतु जोपर्यंत सँडी जाऊन चेंडू अडवतील 1 धाव इथे डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये मिळालेली होती. यावेळेला चांगला फटका खेळला होता परंतु चेंडू सरळ मर्यादा रेषेच्या बाहेर. मोठा झटका बसतोय पाचवली टीमला. अक्षय बॅक टू द पॅव्हेलियन. पिन ड्रॉप सायलेन्स पाचवली टीमच्या प्रांगणामध्ये. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपलाय. मात्र 5 धावा एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले मिस्टर नीतू यांनी आणि या स्पर्धेमध्ये एक अष्टपैलू खेळाडू बनण्याच्या दिशेने नितेश यांची यशस्वी वाटचाल आपण पाहतोय. तर स्ट्राईक वरती आता बंटी असेल. ज्या बंटीने शानदार गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी टीमच्या धावसंख्येला ब्रेक लावला तोच बंटी आता इथे फलंदाजी ट्रॅक वरती वेगाने आपल्या टीमसाठी धावा बनवेल का? बंटी संकटमोचक भूमिका पार पाडावी लागेल. हाजमे की गोली रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली. क्रिकेट के मैदान में वो विराट कोहली हमने कई बार देखा है. आज पुन्हा एकदा बंटीला ती कामगिरी इथे पार पाडावी लागेल. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने बॉल ठोकलाय 4 धावांसाठी. बंटीच्या बॅट मधून या निर्णायक 4 धावा येत आहेत. धावसंख्या आता वेगाने पुढे सरकत असताना जमीर जिंदारक कबीर जिंदारक सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक. हौसले के तरकश में वो कोशिश का तीर जिंदा रख. हार जा चाहे जिंदगी में सब कुछ लेकिन दोबारा जीतने की उम्मीद जिंदा रख. मुकाबला जीत की उम्मीद पर अभी भी बाकी है. मात्र या बॉल वरती वनडी बॅटल डिक्लेअर झोन मध्ये आहे. डिक्लेअर आहे की धावून काढले? धावून काढले. तर दरम्यान एका धावेच्या माध्यमातून धाव संख्या 10 एकडावरती पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. या ओव्हर मध्ये अजून देखील 4 बॉल बाकी असतील.
आखूड टप्प्याचा बॉल यावेळेला मात्र बघूया, मात्र सिंगल भेटेल. 11 धावा स्कोअरबोर्ड वरती. जर बिली बाउडन असते तर त्यांचा डान्स पाहायला मिळाला असता. 11 किंवा 111 या आकड्यावरती ज्यावेळेला धावसंख्या असते एखाद्या टीमची. दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत, अजून 4 बॉल झालेत. 12 धावा स्कोअरबोर्ड वरती. बंटी स्ट्राईक वरती. एक चौकार पाहिजे इथे सरासरीसाठी. गोलंदाजावरती आक्रमण केलं जाईल का? हो, धावचीची संधी होती जर धाव घेतली असती तर. राज मात्र वेगाने आले, चेंडू अडवला, धाव मिळणार नाही याची दक्षता घेतली. एक एक डॉट बॉल दबाव आणि प्रेशर निर्माण करतोय इथे पाचवली टीम वरती. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा आपण बघितलं की फिल्डिंग करण्याचा घेतलेला डिसिजन सिद्धांतने आतापर्यंत धाव संख्येला अंकुश ठेवलाय. हो, हा बॉल चांगला टाकलाय. धाव घेण्याची संधी धावचीत होऊ शकेल. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. पाचवली टीमला पुन्हा एकदा मोठा झटका बसतोय. 187 च शानदार क्षेत्ररक्षण. अन्य डिफेंडरचा सपोर्ट मिळाला आणि पाचवली टीमची जी महत्वाची विकेट होती आशिषच्या रूपामध्ये ती आता खऱ्या अर्थानं माघारी परतते. धावसंख्या 12 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. रिक्वायर रन रेट 14.50 चा असेल 12 बॉल मध्ये. अवघड थोडस समीकरण आहे. जो संघ जिंकेल तो फायनल साठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित होईल त्याला अजून एक संधी भेटेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. तर याच्यानंतर मात्र फर्स्ट एलिमिनेटर सामना टेटवली आणि सुखदर 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी टीम एकमेकाच्या विरोधामध्ये भिडतील. लास्ट विकेट आशिष यांची आपण पाहिली. 2 बॉल मध्ये मात्र 2 धावा त्यांनी बनवल्या. श्रीनाथ मागच्या मॅचचा हिरो होता जो नॉन स्ट्राईक वरती असेल. शुभम बंटी आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईक वरती. 14.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल. हा चेंडू लेगस्टंपच्या बाहेर आहे. पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. एका अवांतर धावेची नोंद करतायत. मिस्टर एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली आहे. तर त्याचबरोबर पुन्हा एकदा राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना बॅक टू द बॉलर. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आज म्हाळुंग्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय. तर त्याच वेळेला पाचवली संघ मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. इथून मात्र पुन्हा एकदा वापसी होईल का? हा बॉल वेगवान आहे. वेगावरती स्वार झालाय. भन्नाट वेग आपण पाहतोय. चैतूचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेतला अष्टपैलू खेळाडू बनण्याच्या दिशेने त्याची देखील यशस्वी घोडदौड पाहायला मिळते. राऊंड विकेट गोलंदाजी करेल. बंटीच्या विरोधात नो बॉल टाकलाय. एक धाव मात्र अवांतरच्या स्वरूपामध्ये धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या आता बऱ्याच वेळानंतर हलकीशी पुढे सरकते. 14 धावा झाले धावफलकावरती. संघर्ष करावा लागेल. रिक्वायर रन रेट 16.20 आहे. थोडस डिफिकल्ट समीकरण आहे. टास्क थोडीशी अवघड आहे. मानलो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. क्रिकेट आहे. शेवटच्या बॉल पर्यंत भविष्यवाणी करू शकत नाही. ग्लेन मॅक्सवेलची इनिंग आठवा मित्रांनो. 90 वरती 7 विकेट गेलेला असताना तिथून द्विशतक ठोकलं होतं. आज बंटीला पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी असेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलात तरी देखील इतिहास, हरलात तरी देखील इतिहास. हरलात तरी चालेल परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे. हा डाव माझ्या आयुष्यातला कठीण डाव आहे. यावेळेला बंटी पुन्हा एकदा आपल्या टीम साठी संकटमोचकी भूमिका पार पडताना पाहायला मिळतोय. एक घणाघाती प्रहार चौकार. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती पोहोचले. 21 पाहिजेत अजून देखील सामना जिंकण्यासाठी. करंट रन रेट 7.50 चा पाहायला भेटतो. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. एक धाव इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय का? पंचांचा इशारा यश टुडीचा येतोय. 2 धावा इथे मिळतील आणि 2 धावांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचले 22 या आकड्यावरती. व्हॉट अ मॅच. इंटरेस्टिंग मोमेंट. अरुण आपल्याला स्ट्राईक वरती खेळताना पाहायला मिळतील. श्रीनाथ ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. मागच्या मॅच मध्ये ज्यावेळेला शेवटच्या बॉलवरती 5 धावांची आवश्यकता होती त्यावेळेला चौकार ठोकला आणि सामना बरोबरीत आणलेला होता. पाचवली सरोदेवाडी. अजून देखील 19 धावा पाहिजे. 7 बॉल बाकी असतील. इथे एक चौकार आला तर पुन्हा एकदा सामना ऑन असेल पाचवली टीम साठी. मोठा फटका खेळायचा. फटका फसला इथे. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये संपर्क झालेला नाहीये. निर्धाव बॉल आणि त्यानंतर स्ट्राईक वरती मिस्टर बंटी. 6 बॉल. सामना जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता असेल.
6 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. रिक्वायर रन रेट 19चा असेल. बंटीवरती फार मोठी जबाबदारी आहे. अशक्य ते शक्य करावं लागेल. वो अनहोनी को होनी बदलना महेंद्र सिंह धोनी की तरफ से हमने कई बार देखा है, परंतु आज पुन्हा एकदा इथे बंटीला करामत करावी लागेल. संदीप क्षीरसागर संभवता गोलंदाजी ट्रॅकवरती. सर्वोदय समाज विकास सेवा मंडळाचे सेक्रेटरी गोलंदाजी करतायत, ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा यशस्वी होते आणि तेच उमद व्यक्तिमत्व राऊंड विकेट गोलंदाजी करेल. षटकातला पहिलाच बॉल भिरकावलाय. बॉल चालला आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. बंटीने सांगितलंय पुन्हा एकदा, विजलो आज जरी मी तरी माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. आम्ही देखील विजेते पदाचे प्रबळ दावेदार आहोत. जिंकण्यासाठी आम्ही देखील इथे आलोय. 5 बॉल 15 धावा बनवायचे. 1 चौकार पाहिजे या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायला. परंतु यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलं, फटका फसला होता. लोअर फुलटॉस होता, समोरच्या बाजूने टॅप केला असता तर कदाचित चौकार आला असता. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बंटीसाठी. जर सामना जिंकून दिला तर नक्कीच वावा तर होईल, त्याचबरोबर हिरो देखील बनेल. एका रात्रीमध्ये हिरो बनू शकता, परंतु त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागेल. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, संघर्ष त्यांचा देखील आठवा. कधी काळी वर्तमानपत्र विकणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब पुढे जाऊन या देशाचे सर्वोत्तम राष्ट्रपती बनले. रेल्वे स्टेशनवरती चाय विकणारे नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा देशाचे सफल पंतप्रधान बनले. संघर्ष करता आलं पाहिजे. यश मिळतो, परंतु त्या यशासाठी संघर्ष करावा लागेल. प्रयत्न करा. धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचले. 3 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. सुखदर टीम डिसिजन पेंडिंग. बॅटिंग सुखदर टीम विन द टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. धीरूभाई अंबानी यांचा प्रवाह डोळ्यासमोर आठवा. कधी काळी पेट्रोल पंपावरती काम करणारे धीरूभाई अंबानी पुढे जाऊन करोडोचं साम्राज्य निर्माण करतात. तुम्हाला देखील यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल. सचिन तेंडुलकर यांचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे. ज्यावेळेला पहिल्यांदा 4 चाकी गाडी खरेदी केली त्यावेळेला कर्ज घेतलं होतं आणि तेच सचिन तेंडुलकर BMW ब्रँड अँबॅसेडर बनले. संघर्ष केला तर यश मिळतं मित्रांनो. इथे यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बंटी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. या स्पर्धेच्या फायनलच्या दिशेने माळुंगे टीमची यशस्वी घोडदौड. सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या फायनल साठी क्वालिफाय होणारा 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. अजून देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी पार पडली. शेवटपर्यंत हा संघ अपराजित राहतोय का बघूया. इतिहास निर्माण करण्याची संधी आली आहे आणि तो इतिहास लिहिण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आयुष्यात ध्येयवेडी लोक इतिहास लिहितात आणि अर्थात ते ध्येयवेडी लोक तुम्ही मैदानावरती पाहताय. यावेळेला बॉल खेळलाय. माळुंगे टीम विन द मॅच, क्वालिफाय टू फायनल. माळुंगे टीमचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. माळुंगे संघ या संपूर्ण स्पर्धेच्या फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ बसतोय. विलाजी साळुंके सर, ज्यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये आले होते. एकूण किती चौकार ठोकले गेले बघूया. 500 रुपये बक्षीस. उमेश भागवत यांची कमेंट येते. वेटिंग फॉर ग्रेटेस्ट रायव्हरी इन क्रिकेट. टेटवली वर्सेस सुखदर. रायव्हरी मुकाबला असेल. टेटवली वर्सेस सुखदर. मित्रांनो मिस करू नका. भारत पाकिस्तान लढत ज्या पद्धतीचे होते ना, अगदी तशी टशन याच्या नंतरच्या मॅच म्हणजे टेटवली आणि सुखदर. मॅन ऑफ द मॅच अवॉर्डकडे जाऊया. विस मॅन ऑफ द मॅच. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय अनादर. पुन्हा एकदा फलंदाजी आणि गोलंदाजी दर्जेदार करत आपल्या टीमला पर्व 1 मध्ये फायनल मध्ये घेऊन जाणारा यस वन अँड ओनली मिस्टर नितेश ठरतो याही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी.